गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. मी नेहा म्हणजे सेलिंग डॉक्टर आणि माझ्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वात प्रथम रामनवमीच्या खूप शुभेच्छा. माझ्या घरासमोर मी जिथे राहते म्हणजे कामासाठी तिथे इतक्या सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. आता गुढीपाडव्यासोबत चैत्र नवरात्रीची सुरुवात होते आणि मंदिरात असं सगळं उत्साहाने ओटी भरणं आणि देवीची सेवा करणं सुरू असतं. त्यात महिलांचा जोश तर प्रत्येक नवरात्रीमध्ये असतोच. तर रामनवमीमध्ये माझ्या घराजवळच्या मंदिरातून इतकी सुंदर अशी ही पालखी निघते. म्हणजे किती नवल आहे ना, की हिंदू आणि सगळ्या धर्मांचे सगळे सण सगळं उत्साह आणून जातो. मग कुठले पण छोटे सण असो, त्याचं सेलिब्रेट करण्याची पद्धत कशी आहे त्याच्यावर डिपेंड न होता तो आपल्याला किती उत्साह आणतो ह्याच्यावर सगळं असते. आता नागपुरातली रामनवमी सगळ्यांनाच माहिती आहे. खरं तर मी जिथे राहते म्हणजे वरोरा माझ्या गावी, तिथे रामनवमीची रॅली मी लहानपणीपासून बघते. पण जेव्हापासून नागपुरात आली इतका मोठा उत्साह, इतके सगळे लोक, ढोल ताशा पथक. त्यात सुंदर अशी खाण्याची पिण्याची सोय. नागपुरातलं प्रचंड फेमस असलेलं पोद्दारेश्वर मंदिर म्हणजे भगवान रामांचं मंदिर, तिथून इतवारी एरियात खूप मोठी रॅली. आणि तसंच रामनगरमधल्या राम मंदिरातून पण अशी सगळी भव्य प्रभात फेरी निघते आणि सगळे लोक जमतात बघायला आणि वातावरण खूप सुंदर असते नागपुरात. ही गर्दी बघताय, प्रत्येक चौकात फेरीची वाट बघत असते इतक्या उत्साहात. आता सण समारंभ इतक्या जल्लोषात साजरे करण्याचं कारण म्हणजे रोजची दगदग, कामाचा त्रास, तेच विचार, त्यातून थोडासा चेक. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे वर्षानुवर्ष चालत आलेले हे सण काही वर्षांमध्ये किंवा आपल्या पिढीमध्ये किंवा समोर पण थोडे कमी होत चालले असं दिसताना ही संस्कृती समोरच्या पिढ्यांमध्ये आणण्यासाठी छोटासा प्रयत्न असतो. कारण कितीही कथा ऐकल्या, कितीही आपण मंदिरात गेलो तरी जोपर्यंत आपण ते सण साजरे करत नाही तोपर्यंत त्या सणांचं महत्त्व आपल्याला कळत नाही. हा आहे नागपुरातला शंकरनगर चौक, जिथून मी हे सगळं बघत होते. आणि असंच वेगवेगळ्या एरियांमध्ये जाऊन बघू शकता. गर्दी भरपूर असते. ज्यांना गर्दीचं जरा जमत नाही ते लोक नाही जात, पण ज्यांना हे सगळं बघण्याची आवड ते जातात. महाराष्ट्रातले सगळे सण हे अपूर्ण आहे जोपर्यंत महाराष्ट्रात नसतात. कारण संपूर्ण महाराष्ट्र हा त्यांचा आहे, त्यांच्यामुळे आहे आणि आपण इतके स्वतंत्र जगतोय ते पण महाराजांमुळे. जय शिवराय. त्यामुळे सगळे सण साजरे करा, आनंदी राहा, हेल्दी राहा. बाय.